केरळ आसाममध्ये 9 एप्रिलला आता निवडणुका होणार आहेत। ही तारीख जाहीर झालेली आहे। केरळ आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका होणार आहेत। आताच पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यानंतर आता ही तारीख जी आहे ती समोर आलेली आहे। केरळ 23 आणि 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये मतदान होतंय। केरळ आणि आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका होणार आहेत। 23 आणि 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे। आसाम विधानसभा निवडणुकीसाठी 9 एप्रिलला मतदान होणार आहे। निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यानंतर ही माहिती सध्या समोर आली आहे। आसाममध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचं देखील कळतंय। 23 एप्रिलला राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे, तर 23 आणि 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे। या तारखा आता समोर आल्या आहेत। केरळ आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका होत आहेत, तर बारामती राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक 23 एप्रिलला होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये देखील 23 आणि 29 एप्रिलला मतदान होणार आहे। 2 टप्प्यात मतदान होत आहे पश्चिम बंगालमध्ये। 23 आणि 29 ही तारीख सध्या निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आली, तर आसाममध्ये मात्र एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। राहुरी आणि बारामतीची जी पोटनिवडणूक होणार आहे ती 23 एप्रिल रोजी त्याची तारीख जाहीर करण्यात आली, तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल जो आहे तो मात्र 4 मेला लागणार आहे। 23 आणि 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात मतदान होत आहे, तर केरळ आणि आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका होणार आहेत। एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे। 23 एप्रिलला राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक होते, तर 4 मेला बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे। 4 मेला मतमोजणी पार पडणारे निकाल लागणार आहे। 23 एप्रिलला बारामती राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक, तर केरळ आणि आसाममध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे। 9 एप्रिलला निवडणुका पार पडणार आहे, तर 23 एप्रिलला राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे आणि 4 मेला त्याचा निकाल लागणार आहे। निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद होते आणि त्यात या तारखा समोर आलेल्या आहेत। 4 मेला पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे। 4 मेलाच निकाल लागणार आहे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा। तर पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी यांच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या आता समोर आलेल्या आहेत। तर महाराष्ट्रात जी पोटनिवडणूक होते बारामती आणि राहुरीमध्ये त्याच्या देखील तारखा समोर आल्या आहेत। 23 आणि 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये मतदान पार पडणार आहे। केरळ आणि आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणुका होणार आहेत, तर 23 एप्रिलला राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे आणि 4 तारखेला म्हणजे 4 मेला बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे। तर आसाम विधानसभा निवडणुकीसाठी 9 एप्रिलला मतदान होणार आहे। 5 राज्यांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी यांच्या तारखा ज्या आहेत त्या आता जाहीर होत आहेत। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा 4 मेला निकाल लागणार आहे। पोटनिवडणूक होते आणि 23 आणि 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात मतदान होत आहे, 23 आणि 29 एप्रिल, तर आसाममध्ये मात्र एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। आसाममध्ये एका टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे।